ह्याच्यामध्ये खरं तर खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हिरे यांनी सुद्धा रवी देवकरला बरीचशी मदत या ठिकाणी केलेली आहे. पोलीस स्टेशनचे पी.आय. हिरेंना सुद्धा त्या ठिकाणी लक्षात आलं नसावं की रवी देवकर हा अतिशय क्रिमिनल माइंडचा असणारा हा या ठिकाणचा माणूस आहे आणि सातत्याने हा याचे क्रिमिनल उद्योग त्या ठिकाणी सुरू होते. हे आपण पाहतो की कित्येक वर्ष मंगेश त्या ठिकाणी यांच्याशी संघर्ष करत त्या ठिकाणी उभा आहे. एक शिवसैनिक म्हणून अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी मंगेश काम करत असताना रवी देवकर वेळोवेळी बाहेरची मुलं आणणं, बाहेरचे गुंड आणणं हे सातत्याने त्याचं सुरू होतं. हे 15 वर्ष मी स्वतः त्या ठिकाणी पाहतोय आणि आज ज्या पद्धतीचं कृत्य सुधाकर घारे या सगळ्यांनी ताकद दिल्यानंतरच यांनी प्री प्लॅन करूनच मंगेशची या ठिकाणी निर्घुण हत्या या ठिकाणी करण्यात त्यांनी आलेली आहे. आणि म्हणून आम्ही आज दिवसभरापर्यंत शिंदे साहेबांशी चर्चा केल्यानंतर आम्ही जोपर्यंत यांना सगळ्यांना अरेस्ट या ठिकाणी करत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनशी हलणार नाही आहोत. आज साहेबांशी चर्चा करून झाल्यानंतर हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेऊ. आतापर्यंत रवी देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर या दोन मुख्य आरोपींना त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेली आहे. परंतु उर्वरित आरोपी जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंगेशला मारताना त्या ठिकाणी दिसत आहेत ते आरोपी आणि ज्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे हे सगळे आरोपी त्या ठिकाणी अरेस्ट झाले पाहिजेत अशी आमची सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे. आणि जोपर्यंत यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी होत नाही, कठोरात कठोर शिक्षा जोपर्यंत या ठिकाणी होत नाही तोपर्यंत हा संघर्ष शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सारेजण एकत्रपणे मंगेशच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. कारण मंगेश हा माझा भाऊच होता आणि अशा पद्धतीचं काम खोपोली शहरामध्ये कर्जत टाकवे गावातील जर तो राहणार असला तर या ठिकाणी येऊन त्यांनी जे प्रस्थ उभं केलं होतं एक सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा तळागाळातील गोरगरिबांची सेवा करणारा हा माझा कार्यकर्ता, रात्रंदिवस लोकांसाठी झटणारा हा माझा कार्यकर्ता, गोरगरिबांना हॉस्पिटलपासून सगळ्या सुविधांपासून सातत्याने मदत करणारा हा कार्यकर्ता, अशा कार्यकर्त्याची जर हत्या होत असेल तर आम्हाला राजकारण या ठिकाणी करायला नको. त्यापेक्षा एकतर ह्या सगळ्या आरोपींना अरेस्ट करा, नाहीतर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बसून राहू जोपर्यंत त्यांना अरेस्ट करत नाही तोपर्यंत. जर का सुनील तटकरेंनी या ठिकाणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, आज सुनील तटकरेंनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट या ठिकाणी केलेली आहे. सुधाकर घारे हा एफआयआर मधला आरोपी आहे, भरत भगत हा एफआयआर मधला आरोपी आहे, रवी देवकर एफआयआर मधले आरोपी आहेत. मग आरोपींना त्या ठिकाणी या ठिकाणी अरेस्ट न होता सुनील तटकर त्या ठिकाणी स्टेटमेंट देतोय की सुधाकर घारेचा याची संबंध नाही. पण मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, ही जी काही घटना घडलेली आहे त्याच्या 2 दिवस अगोदर रवी देवकर हा एस.एन. जोशी अलिबागच्या वकिलांकडनं तो सरकारी वकील त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून थेट सुतारवाडीला गेलेला होता आणि सुनील तटकरेंशी बसलेला होता आणि सुनील तटकरेंशी डिस्कस करून या सगळ्यांनी प्री प्लॅन करूनच या ठिकाणी मंगेशची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे. रवी देवकर हा सुतारवाडीला गेलेला होता याची सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी करावी. हा रायगडचा आका आहे सुनील तटकरे, यांनी हा त्या ठिकाणी सुतारवाडीला बसून हे जे काय कृत्य या ठिकाणी रक्तरंजित राजकारण यांनी जे सुरू केलेलं आहे हे जर या ठिकाणी वरिष्ठांनी याची दखल घेतली नाही तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी उतरू. मग आमचा मृत्यू जरी आम्हाला आला तरी चालेल पण आम्ही त्यांना सोडणार नाही. थँक्यू.